अधिक करा. वनस्पती काय पूर्णागिरीच. लंकेला जायचं आहे, सीतामाता तिथं कळालं. श्रीरामाने परत हनुमानचे, आता त्याला तर अनुभवच नव्हता समुद्र पार करायचा. नाही आपण गेलोच नाही. पण त्यांना एक शापही होता. हनुमानजींना त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिली की मग त्यांच्यात अफार बळ यायचं. जांबुवंतांनी हनुमानजींना ती जाणीव करून दिली. नाही कर सकते. मग येस आय कॅन चॅम्पियन सर्टिट्यूड घेतला उड्डाण उत्तरेकडं. लंकेत पोहोचले, सीतामातेला भेटले, ती अंगठी दिली. येतायत श्रीराम, काळजी करू नका. एवढंच करून यायचं होतं. ख्याली खुशाली सांगणं आणि ख्याली खुशाली घेणं. हनुमानजी रामाचे दूत आहेत हे कळण्यासाठी अंगठी देणं, बस एवढंच होतं. काय केलं आणखी? लंका जाणून सांगितलेलं का? सांगितल्यापेक्षा अधिक. हिंदुस्थानात हनुमानजींची मंदिरं जास्त आहेत. याचं कारण ध्येयापासून कधीही विचलित नाही झाले. श्रीराम राम. आणि दुसरी गोष्ट, जे सांगितलंय त्याहीपेक्षा कित्येक पटीने अधिक केलं. आमच्या मुलांना ते सांगा. तुम्ही जितकं अधिक कष्ट कराल तितकं मोठं यश तुम्हाला मिळेल. आतापर्यंत कुणालाही मिळालं नाही असं यश जर तुम्हाला मिळवायचं असेल तर आतापर्यंत कुणीही केले नाही असे कष्ट तुम्हाला करावेच लागतील. हे सगळ्यात मोठं. बाकी अडचणी बिडचणी सोडून द्या. आंधळे असणाऱ्या एरिक वेहनमेयरने एव्हरेस्ट सर केला. आंधळा आहे, दिसतच नाही, आणि एव्हरेस्ट सर केला. पत्रकारांनी विचारलं, अहो तुम्ही एव्हरेस्ट सर केला, चांगल्या माणसाला जमत नाही, हजारो प्रयत्न पडले तिथं शिखरावर, आणि तुम्ही आंधळे असून एव्हरेस्ट सर केला, जमलं कसं? एरिक वेहनमेयर म्हटला, आंधळा आहे म्हणूनच जमलं. म्हणजे आंधळा असल्यामुळे मला अडचणीच दिसल्या नाही ना, मला फक्त ध्येयच दिसत होतं. तुम्ही तुमचा विचार अडचणीकडे केंद्रित केला, अडचणी वाढणार, आणि तुम्ही तुमचा विचार ध्येयाकडे केंद्रित केला तर फक्त ध्येय समोर दिसणार. लक्ष अडचणीकडे देऊ नका, लक्ष फक्त ध्येयाकडे द्या, फक्त ध्येयाकडे. 5 वर्षाची मुलगी उत्तम नृत्य करायची. जण तिच्या पायात विद्युल्लता होती. लोक बघत बसायचे. तिच्या वडिलांना वाटलं पोरीच्या अंगी काहीतरी आहे, तिचं चीज व्हायला. त्या 5 वर्षाच्या मुलीला तिने घेतलं मुंबईच्या एका नृत्यशाळेमध्ये. रामास्वामी भागावतार नावाचे नृत्य शिक्षक होते, त्यांच्याकडे घेऊन आले. माझी मुलगी उत्तम नृत्य करते, कृपया आपण तिला शिकवावं. ती 5 वर्षाची चिमुरडी. के.एस. भागावतार रामास्वामी म्हणाले, एवढ्या छोट्या मुलीला मी शिकवतच नाही. नाही जमणार नाही, जमणारच नाही. नो 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 नो. ती वडील गावाया करत राहिले. अहो खरंच खूप छान नृत्य करते, तुम्ही बघा तर, शास्त्रीय नृत्य प्रतिम करते. नाही इतकी लहान मुलगी नाही घेऊ शकत. शेवटी ते वडील गायावाया करत म्हणाले, विनंती म्हणून फक्त एकदा तिचं नृत्य बघा, आवडलं तर मग पुढे विचार करा. ते भागवतार तयार झाले, आणि त्या 5 वर्षाच्या पोरीनं असं अफलातून नृत्य केलं की भागवतार ताडकन उठले, तिला उचलून घेतलं. तो आजपासून माझ्या नृत्यशाळेची विद्यार्थी. 5 वर्षाची पोरगी नृत्यशाळेत जायला लागली. आपल्या कलेनं तिनं अनेक स्पर्धा जिंकल्या, अनेक शास्त्र, अनेक कला प्रकार तिनं जिंकले. 10वी मध्ये ती केंद्रात पहिली आली. अभ्यासातही हुशार होती, पण तिचं ध्येय ठरलं होतं, मला नृत्य करायचंय बस. तिचे अनेक ठिकाणी प्रयोग व्हायला लागले. 10वीची परीक्षा झाल्यावर ती तिरुचिरापल्लीवर मद्रासकडे जाणाऱ्या बसमधनं कुटुंबासहित निघाली होती. बस चेन्नईकडे निघाली, आणि अचानक त्या बसचा अपघात झाला. सगळे इकडे तिकडे फेकले गेले, आणि ही 14 वर्षाची पोर त्या बसच्या चाकाखाली आली. तिच्या पायावरनं चाकं गेली. डाव्या पायाचं हाड मोडलं, उजवा पाय जखमी झाला. तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. डॉक्टरांनी तातडीचे सगळे उपचार केले. ती शुद्धीवर आली. तिने स्वतःच्या पायाकडे बघितलं. हे तेच पाय ते तिला
नृत्यामध्ये जगजती बनवणार होते. याच पायांच्या बळावर तर ते नाचणार होते. रताळलेल्या चिमलेल्या आपल्या ती पायाकडे बघत राहिली आणि तिच्या डोळ्याने अकांत माझी. डावा पाय बराच लागला पण उजव्या पायाला गँग्रीन झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं तिला जगवायचं असेल तर पाय कापावा लागेल. आणि तिचा पाय कापला. ती आता स्वतःच्या पायावर उभे राहणार नव्हती. नाचणार कशी? तिच्या स्वप्नांच्या चितड्यावर कोसळून गेली. एखादं ध्येय ठरवावं, ते पूर्ण करण्यासाठी झेपवावं आणि नियतीचा असा फटका बसावा की सगळं उद्ध्वस्त होऊन जावं. त्या चिमुरडीच्या वाट्याला तेच तर सगळं आलं. क्षमता होत्या, बुद्धी होती, प्रतिभा होती, कष्ट करायची तयारी होती, पण नियतीनं एका झटक्यात घरटं उद्ध्वस्त करून टाकलं. हळूहळू ती पोर घोड्यांच्या आधारावर चालायला लागली. इकडं तिकडं फिरायला लागली. आता पुस्तकं घेऊन वाचायला लागली. एक मासिक तिच्या हातात पडलं आणि त्या मासिकात जाहिरात होती कृत्रिम पायाची. जयपूरला डॉक्टर सेठी कृत्रिम पाय बनवून देत होती. तिने वडिलांना सांगितलं, तत्काळ जयपूरला संपर्क केला आणि वडिलांसोबत ती डॉक्टर सेठीकडे जयपूरला पोहोचली. डॉक्टर सेठीने तिचा पाय बघितला. आपण बनवूया तुझ्यासाठी पाय, तू चालू शकशील. आणि तशी ताडकणी पोर म्हणाली, मी नाचू शकेल. डॉक्टर सेठी म्हणाली, तुझी इच्छा असेल तर जरूर नाचू शकशील. आणि डॉक्टर सेठीने तिच्यासाठी ॲल्युमिनियमचा पाय बनवला जो फोल्ड होत होता, वळत होता. तो पाय तयार झाला. या चिमुरडीच्या स्वप्नांना आता बहर आला होता, मी पुन्हा नाचेल. तिने त्या ॲल्युमिनियमचा पाय घातला, सरावाला सुरुवात केली आणि बघता बघता त्या ॲल्युमिनियम पायाला टोचू लागलं, पोचू लागलं. रक्ताच्या चिलकांड्या उडायला लागल्या. जिथं जिथं अंगात तिथं सगळा रक्ताचा सडा दिसायला लागला. रक्त दिसत होतं. वेदना दाखवत नव्हती, आतल्या आत दाबत होती. वर आल्या तर कदाचित त्या पोरीला सगळं दाबून गेलं. वडिलांनी पुन्हा तिला घेतलं, जयपूरला गेलं. डॉक्टरांना पाय दाखवलं, जखमानी भरले, रक्ताळले. डॉक्टरांना कळालं काय त्रास झाला असेल आणि पोरीनं सगळा सोसला. ती कसली चिंता आहे स्वतःच ध्येय गाठायची, ती कसली उर्मी आहे. आता मात्र डॉक्टर सेठी त्या मुलीला म्हणाले, आता मला वेळ दे. जर तुझी इतकी जिद्द असेल तर मलाही त्याच जिद्दीने उतरलं पाहिजे. मी तुझ्यासाठी पाय बनवेन, असा बनवेन त्याच्या बळावर तू हवा तो कला प्रकार नृत्याचा करू शकशील. डॉक्टर सेठीने तो पाय बनवून दिला. त्या पायाच्या बळावर तिचा परत सराव सुरू झाला. सतत 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 सराव. रक्ताळत होते पाय, दुखत होते, सुजत होते, वेदना होत होत्या, पण तिला तिचं ध्येय गाठायचं होतं. आणि अखेर ती तयार झाली. मुंबईच्या नाट्यगृहामध्ये तिचा कार्यक्रम ठेवण्यात आला. खचाखच भरलेला प्रेक्षागृह आणि ही मुलगी त्या मंचावर आपले नृत्य प्रकार सादर करायला. टाळ्यांचा कडकडाट वाढत गेला तसा तिचा उत्साही 2.5 तास त्याला समोरच्या स्रोत वृंदाला भारावून टाकला. ते नृत्य थांबलं त्यावेळेस सगळं सभागृह उभा राहिलं. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता. त्याच टाळ्यांच्या कडकडाटाला छेद निवेदक पुढे आला आणि म्हणायला गेले, 2.5 तास ज्या मुलीचं नृत्य तुम्ही भारावलेपणानं पाहता त्या मुलीला एक पाय नाही, एक पाय नाही. आणि सगळं सभागृह शांत झालं. स्मशान शांत. अशक्य, इम्पॉसिबल. पाय नसलेली मुलगी असं नाचूच शकत नाही. अशक्य, अशक्य. पण ती चिमुरडी सांगत होती, येस आय कॅन, चॅम्पियन्स ॲटिट्यूड करेन. इम्पॉसिबल. पाय नसतानाही तिनं तिचं ध्येय पूर्ण केलं. त्याच मुलीच्या आयुष्यावर पुढे बायोपिक आला, नाचे मयुरी. आणि त्या चित्रपटात त्याच मुलीनं भूमिका केली, सुधा चंद्रन, जी पुढे अनेक चित्रपटांची अभिनेत्री झाली. संकट येतात पण ते आपल्याला मोडून टाकण्यासाठी नव्हे तर आपण विक्रम मोडावे तो म्हणून.
विक्रम मोडायचा. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था सातत्याने